भारतातील शेतकरी समुदायाला आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातूनच पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. सध्या 19 हप्ते पूर्ण झाले असून आगामी येणाऱ्या 20व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आपल्या सर्व देशभरातील शेतकरी आहेत. तर मंडळी नमस्कार, आज आपण काही महत्त्वाची अपडेटिंग माहिती पाहून घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण पाहून घेऊया योजनेची कार्यपद्धती आणि वितरण प्रक्रिया. PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी 6,000 रुपयांची रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात या ठिकाणी जमा केले जातात. ही पद्धत भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी या ठिकाणी ठरलेली आहे. केंद्र सरकार 4 महिन्यांच्या अंतराने हे हप्ते वितरित करते. यामुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक सहाय्य मिळत राहते आणि त्यांच्या कृषी क्रियाकलापांना चालना मिळते. या योजनेचा मुख्य उद्देश छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता प्रदान करणे आहे. आता आपण पाहून घेऊया 20व्या हप्त्याची अपेक्षा आणि वेळापत्रक. विश्वसनीय स्रोतांनुसार PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून 2025 मध्ये वितरित होण्याची शक्यता आहे. हा हप्ता मिळाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना पुन्हा 2,000 रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. सरकार या हप्त्याच्या वितरणासाठी सर्व तयारी पूर्ण करत आहे. या हप्त्याच्या वितरणापूर्वी सरकार सर्व लाभार्थ्यांच्या पात्रतेची पडताळणी करेल. ज्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी असेल त्यांना त्वरित सुधारणा करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे हप्त्याच्या वितरणात कोणताही विलंब या ठिकाणी होणार नाही. आता जाणून घेऊया महाराष्ट्रातील स्थिती आणि लाभार्थी संख्या. महाराष्ट्र राज्यात PM किसान सन्मान निधी योजनेचा प्रभाव विशेष लक्षणीय आहे. राज्यात सध्या 92.89 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. ही संख्या राज्यातील शेतकरी समुदायाच्या मोठ्या भागाचे प्रतिनिधित्व या ठिकाणी करते. महाराष्ट्र सरकारने देखील केंद्र सरकारच्या या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या राज्य पातळीवरील योजनेअंतर्गत देखील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचे अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुहेरी लाभ या ठिकाणी मिळत आहे. आता जाणून घेऊया नवीन नोंदणी आणि वाढतील लाभार्थी संख्या. आनंदाची बाब म्हणजे यामध्ये अलीकडच्या काळात अनेक पात्र शेतकऱ्यांनी स्वतःच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. यामुळे योजनेच्या लाभार्थी यादीत आणखी सुमारे 50,000 नवीन लाभार्थ्यांची भर पडण्याची अपेक्षा आहे. हे नवीन लाभार्थी पुढील हप्त्यांपासून या योजनेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकतील. या वाढत्या लाभार्थी संख्येमुळे सरकारला अधिक निधीची आवश्यकता असेल, परंतु सरकारने या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पुरेशी तरतूद केलेली आहे. भूमी अभिलेख नोंदी, KYC आणि बँक खाते आधार कार्डशी जोडल्यामुळे पात्र लाभार्थ्यांची ओळख करणे या ठिकाणी सुलभ आणि सोपे झालेले आहे. आता बघून घेऊया योजनेचा स्टेटस नेमका कसा तपासावा. ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या योजनेच्या स्थितीबद्दल माहिती हवी आहे ते खालील आपण दिलेल्या सोप्या पायऱ्यांचे अनुसरण करून या ठिकाणी ते कंप्लीट करू शकता. प्रथम PM किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट द्यायची आहे. वेबसाईटवर बेनिफिशियरी लिस्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा आणि गट आणि तुमचे गाव निवडायचे आहे. शेवटी तुम्हाला गेट रिपोर्ट या बटनावर त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. या सोप्या प्रक्रियेमुळे तुम्हाला तुमच्या नावाची यादीत नोंद आहे की नाही, किती हप्ते मिळाले आहेत आणि पुढील हप्त्याची अपेक्षित तारीख काय आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. जर कोणत्याही कारणाने हप्ता बंद झाला असेल तर त्याचे कारण देखील त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट होईल. PM किसान सन्मान निधी योजना भारतीय शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरली आहे. या योजनेमुळे लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थिरता या ठिकाणी मिळालेली आहे. भविष्यात या योजनेचा विस्तार आणि अधिक प्रभावी अंमलबजावणी या ठिकाणी अपेक्षित आहे. तर मंडळी,
ही होती आजची आपली महत्त्वाची अशी अपडेटिंग अशी माहिती. कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.